ठिकाणी रूपांतर करण्यात आलं। सध्याची दृश्य पाहतोय आपण नाशिकमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचं काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। पोलीस या सगळ्या आंदोलकांना पांगवताना पाहायला मिळतात। पोलिसांची चांगलीच दमछाक होतीये। काँग्रेस विरोधात भाजपचे हे सगळे आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। पोलीस सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पोलिसांकडून या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न होतोय। नाशिकमध्ये काँग्रेसच्या कार्यालयासमोर भाजपचे कार्यकर्ते इथे आंदोलन कार्यालयाच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या एकूणच विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांनी जी आहे ती आता भाजप कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती सुरू केल्याचं आपण या ठिकाणी बघतो आहे। मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि हातात बॅनर घेतलेले होते। ते बॅनर देखील आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी फाडल्याचं चित्र आपण बघू शकतो आहे। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले आहेत त्यांच्या अटकेची मागणी जी आहे ती या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी केलेली आहे। चपला मारून बॅनरवर चपला मारून या ठिकाणी भाजप कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करत आहेत। बरोबर काँग्रेस कार्यालयाच्या समोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि पोलिसांकडून आता कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की भाजप कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे। पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जाते आहे। भाजपचे कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी भाजप कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी केली जाते आहे। काय नेमकी या काँग्रेसनी या हिरोईनचा घोटाळा केला। या काँग्रेसच्या काळामध्ये अनेक भ्रष्टाचारी जन्माला आले। या काँग्रेसमुळे देशाची वाट लागली आणि या काँग्रेसनी या देशाचा वाटोळं केलं। का बरं आंदोलन करताय? हे जे नॅशनल हिरो प्रकरणामध्ये आंदोलन चालू आहे आणि देशाची पूर्णपणे काँग्रेसने वाट लावली त्या संदर्भात त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे। नॅशनल एलआरची जी केस आहे त्यात हे जे आरोपी आहे राहुल गांधी आणि सोनिया गांधी त्यांच्या विरोधात निषेध म्हणून हे आंदोलन भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगराच्या वतीने आम्ही करत आहोत। पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे कार्यकर्त्यांची। या ठिकाणी आम्ही कुठल्याही दडपशाहीला आम्ही भीत नाही। राहुल गांधी आणि काँग्रेसचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये हे गिल्टी सापडलेले आहे आणि अशा केसमध्ये त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची शहानिशा करू न करता यांना अटक करून यांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। काय भूमिका आहे भाजपच्या कार्यकर्ते? भाजपची एवढीच भूमिका आहे, जैसी करणी वैसी भरणी। जे काँग्रेसने भ्रष्टाचार केलाय त्यानुसार त्यांना कारवाई होणार व त्यांना अटक होणार, पण त्याच्यावरती त्यांचं म्हणणं आहे ते कोर्टात गेले, कोर्टाचे दाट होले, पण हे चुकीची गोष्ट आहे। धिक्कार असो। आपण बघतोय की भाजपचे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला आता सुरुवात केलेली आहे आणि नाशिकच्या काँग्रेस कार्यालयाच्या समोर भाजपच्या